बाजीराव पेशवे यांचे धाकटे सुपुत्र म्हणजेच रघुनाथराव पेशवे. मराठ्यांचा अटकेपार झेंडा पोहोचवला, त्यात यांचा सिंहाचा वाटा होता. 1782 मध्ये श्रीमंत थोरले माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यात पेशवाईच्या पदावरून एकदा संघर्ष भेटला. त्यानंतर राघोबादादांनी कोपरगाव येथे उंच चौथरा तयार करून भव्य असा वाडा बांधला. तर माधवराव जिवंत असताना राघोबादादांना हातपाय काय हलवता आले नाही. मात्र नंतरच्या काळात कट कारस्थान रचून त्यांनी पेशवे पदाच्या गादीवर आलेला धाकटा पुतण्या नारायणराव पेशवे यांना मारून टाकलं. श्रीमंत नारायण पेशवेंच्या मृत्यूनंतर पेशवाईचा इतिहास बदलला. राघोबादादा आणि आनंदीबाईंना न्यायालयापुढे उभं केलं गेलं. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूने यांनी आनंदीबाईंना कोपरगाव येथे नजरकैदेत ठेवलं, तर राघोबादादांना देहांताची शिक्षा ठोकावली. राघोबादादांची देहांताची शिक्षा प्रत्यक्षात झाली, पण नंतर त्यांनाही कोपरगावच्या वाड्यात नजरकैदेत ठेवण्यात आले. तसा हा वाडा पेशवाईला शोभेल असाच आहे. गोदावरीच्या तीरावर 20 फूट उंचीच्या चौथाण्यावरती बांधलेला वाड्यातल्या दिवाणखान्यातील छताचं नक्षीकाम डोळ्याचं पारडं फिटणार आहे. वाड्यात दिवाणखाना, दरबार हॉल, स्त्री पुरुषांसाठी कोठीघर, मुदपाकखाना, नाटकशाळा, घोड्यांच्या पागा आहे. याच वाड्यात राघोबादादांनी 11 डिसेंबर 1783 रोजी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या इच्छेनुसार हिंगणी वाड्यात त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. श्री रघुनाथराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर आनंदीबाई आणि त्यांची मुलं ऑक्टोबर 1792 पर्यंत म्हणजेच तब्बल 9 वर्ष या वाड्यात राहिले. मात्र एकामागून एक अशा वाईट घटना घडल्याने आनंदीबाईंनी अखेर नाशिकच्या आनंदवल्लीला जायचं ठरवलं. त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर पुढे हा वाडा इंग्रजांनी ताब्यात घेतला. आपल्या अनेक सरकारी कामासाठी त्यांनी या वाड्याचा वापर केला. मात्र इंग्रजांच्या जाण्यानंतर या वाड्याला कुणीच वालीच उरलं नाही आणि हा वाडा तसाच पडून राहिला. आपल्या नक्षीकाम आणि कलाकुसरीने आकर्षित करणारा हा वाडा आज मात्र पूर्णतः कोलमडून गेलाय. वारा, वादळ, पावसाने लाकडी दरवाजे, खिडक्या, महिरपी जमीनदोस्त झाले. वाड्याचे वैभव असणारा मोठा चौकही उद्ध्वस्त झाला आहे. वाड्याच्या आत एक तळघर सुद्धा आहे, पण अलीकडच्या काळात ते कोणीही उघडण्याचा प्रयत्न केलेला नाही. दरम्यान वाड्यातून बेटापर्यंत नदीच्या खालून भुहेरी मार्ग आहे. असं म्हणतात की या मार्गाने कधीकधी सैन्याच्या गुप्त हालचालीही केल्या जात. या वाड्याचं जतन व्हावे म्हणून सरकारी अधिकारी बऱ्याच वेळा इथं येऊन भेट देऊन गेले आहे. सध्या हा वाडा पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून तिथं डागडुजी करण्याचं काम चालू आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.